आता ताल धरला जातोय। मनसेचे नेते राजू पाटील, अविनाश जाधव, यशवंत किल्लेदार, शालिनी ठाकरे आपण पाहतोय। वरई डोमच्या आतमध्ये या ठिकाणी उत्साह मनसे नेत्यांचा, तर वरई डोमच्या बाहेर सुद्धा मनसैनिक शिवसैनिकांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। परस्परांना पेढे भरवत हा विजयोत्सव साजरा केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय। या सगळ्या संदर्भात सातत्यानं क्षणाक्षणाची अपडेट, प्रत्येक बित्तम बातमी तुम्ही लोकशाही मराठीवर पाहणार आहात। लाईव्ह कव्हरेज केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर, क्षणाक्षणाचा अपडेट, खचाखच भरलेला वरई डोम परिसर। तर ठाकरे बंधू अगदी काही क्षणात या ठिकाणी पोहोचतील। वरई परिसरात दोन्ही ठाकरे बंधूंचा ताफा आता पोहोचताना दिसतोय। विजयी मेळाव्याकरता ठाकरे बंधू रवाना झालेले आहेत, तर कार्यकर्त्यांनी आता फेर धरण्यास, ताल धरण्यास सुरुवात केलेली आहे। वरई डोमच्या आतमध्ये देखील उत्साह आणि वरई डोमच्या बाहेरही उत्साहाचं वातावरण। सुषमा अंधारे सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी फेर धरताना दिसत आहेत। शिवसैनिक मनसैनिकांचा उत्साह या ठिकाणी। जितेंद्र आव्हाड या सोहळ्याकरता उपस्थित आणि याच गर्दीतून, उत्साहातून वाट काढणारे जितेंद्र आव्हाड आपण या क्षणी पाहतोय। अगदी काही क्षणात आता ठाकरेंची तोफ ही धडाडणार आहे। किशोरी पेडणेकर सुद्धा, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे या ठिकाणी एकत्रित फुगडीचा फेर धरतानाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तब्बल 20 वर्षानंतर, 2 दशकानंतर आज ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत मराठीच्या मुद्द्यावर। खरं तर आजचा दिवस, आजचा क्षण पाहिल्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेचा दिवस आठवतो। याच मराठी अस्मितेवरून, याच मराठी मनाचा मुद्दा उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्माला घातली, शिवसेनेचा जन्म झाला आणि आज त्याच मराठी अस्मितेवरून काही काळ दुभंगलेले, एकमेकांपासून दूर गेलेले ठाकरे बंधू आज एकत्रित येत आहेत। बंधू भेटीचा हा अनुपम्य सोहळा पाहण्याकरता, या क्षणाचा साक्षीदार होण्याकरता मनसैनिक शिवसैनिकांची ही गर्दी, वरई डोम परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। वातावरण कसं मराठीने भारून गेलंय।
हे बघा, बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे. आता तुम्ही सुद्धा आपापल्या आसनांवर बसून घ्या, कारण काही क्षणातच इकडे सर्वांचे आवडते मान्यवर नेते येतील. त्यामुळे आपल्याला आता पुढचा कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पाडायचा आहे. सगळ्यांना जाणीव आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.